तर नमस्कार मित्रांनो, मी सिद्धार्थ आणि आपण पाहत आहात ट्रेक अँड ट्रेल या माझ्या नवीन सिरीजचा एक पहिला भाग, जिथे आपण आलो आहोत लोहगडला. तर हा आहे लोहगडवर येतानाचा पहिला दरवाजा, गणेश दरवाजा. त्याच्या आतमध्ये येताच इथे 3 तोफा ठेवलेल्या आहेत तशाच, आणि इथे तर पहिले प्रवेशद्वार पार करताच आपण थोडे पुढे आले की आपल्याला हे दुसरे प्रवेशद्वार मिळते. याचे नाव आहे नारायण दरवाजा म्हणून. तर पुरातन काळी जे किल्ल्यांचे दरवाजे वगैरे त्यांचे नावं जसे होते ते देवी देवतांच्या नावावर ठेवले जात असत. आपण हनुमान दरवाजा पार करताच आपण येऊन पोहोचतो महादरवाजा. इथे महादरवाजा इथूनच आपल्याला मुख्य किल्ला इथे सुरू होतो, जिथून आपण किल्ल्याचं दर्शन करू शकतो. तर इथे हे भले मोठे 2 द्वार दिसतात, आणि महादरवाजावर हे जे काटे दिसत आहेत ते बाहेरून येणाऱ्या सैन्याचे हत्ती तसेच घोडे हे यांच्यापासून बचाव करण्यासाठी होते. कारण पूर्वीच्या काळी जे हत्ती वगैरे येत होते ते दरवाजाला धडक देऊन दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत असत, त्यामुळे हे काटे बसवण्यात आलेले होते. महादरवाजाच्या दोन्ही साईडला तसं हनुमानाची मूर्ती अशी कोरलेली आहे, तसेच वर देखील कोरीव काम करण्यात आलेले आहे. महादरवाजाच्या आतमध्ये येताच आपल्याला असा एक पृष्ठभाग पाहायला भेटतो, जिथे आपल्याला लेफ्ट साईडला पाहताच इथे एक मकबरा पाहण्यात येतो, जिथे 2 कबरी आहेत. त्या कबरी कोणाच्या आहेत, काय आहेत त्याचं काही मेन्शन केलेलं नाही इथे कुठेच. किल्ल्यावर प्रवेश करताच तसेच थोडे पुढे आल्यास आपल्याला एक दिसते महादेव मंदिर. तसेच त्याच्यासमोर येथे नंदी असून त्याच्याच मागे हे हनुमान मंदिर आहे. हनुमान मंदिराच्या समोरच महादेवाचं मंदिर देखील आहे. महादेवाच्या मंदिराच्या शेजारी आपल्याला पाहायला भेटतो हा त्र्यंबक तलाव. त्र्यंबक तलाव येथे 16 कोणी असलेली एक विहीर. तर आपण इथून पाहू शकतो हा समोरचा जो भूभाग दिसतोय तुम्हाला तो आहे विसापूर किल्ला. विसापूर किल्ल्याचा जो मागे डोंगर दिसतोय तिथे आहे बेडसे लेणी, आणि तसंच आपण खालून येताना जी पाहिली ती होती भाजे लेणी. आपण जे समोर पाहू शकतो ती आहे पवना लेक. पवना लेक, आणि तसंच जर आपण तिथे पाहू शकतो तर तो आहे पवना डॅम. तर माझा लोहगड किल्ल्याचा अनुभव जर सांगायचं जर म्हटलं तर मी सांगू इच्छितो की लोहगड किल्ला खूपच चांगला जतन केलेला आहे. कारण किल्ल्याचे बुरुज किंवा किल्ल्यावरचं जी साफसफाई तुम्हाला दिसते इथे, तर ती खूपच छान प्रकारे मेंटेन ठेवण्यात आली आहे किल्ल्यावरची साफसफाई. आणि तुम्ही जेव्हा याल तेव्हा तुम्ही देखील कुठेही नाही का कचरा वगैरे दिसला तर तुम्ही स्वतः उचलावा, ही नाही का माझी विनंती आहे तुम्हाला. कारण आपले किल्ले आपण साफ नाही ठेवणार तर दुसरं कोण ठेवणार साफ, ओके. आणि दुसरं जर म्हणलं तर हा किल्ला खूप इझी ट्रेक आहे. म्हणजे लहान लेकरं देखील तुम्ही जर पाहू शकता की लहान लेकरं देखील हा किल्ला सर करू शकतात. आणि हा किल्ला चढण्याकरिता तुम्हाला एक 15 ते 20 मिनटं वेळ फार पुरेसा झाला. 15 ते 20 मिनटामध्ये तुम्ही किल्ल्याच्या पायथ्यापासून ते किल्ल्याच्या माथ्यापर्यंत आरामात पोहोचू शकता. आणि सोपं जर सांगायचं झालं तर तुम्ही एक नवीन ट्रेकर असाल तर तुम्ही नक्की हा किल्ला सर करू शकता आणि एकदम सोप्या पद्धतीने सर करू शकता. या वक्ताने किल्ल्याचे टायमिंग्स लक्षात असू द्या, 9 ते 5 हे टायमिंग्स आहे.